नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत रव्याचे आप्पे. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी उडीद डाळ आणि 1 वाटी रवा. ते आपण भिजू घालून घेऊया. मिक्स असं भिजू घालून घ्यायचं. तुम्ही बघू शकता स्वच्छ असं आपण धुवून घेऊया. हे पहा, स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे मी. आणि ते आता थोड्या वेळ आपण अर्ध्या तासासाठी भिजायला ठेवूया. हे मस्तपैकी भिजलेलं आहे. तर आपण ह्याला आता बारीक करून घेणार आहोत मिक्सरला. तर हे मित्रांनो बघा, तुम्ही बेटर बघू शकताय. हे बेटर असं झालेलं आहे. त्याच्यामध्ये हा खायचा सोडा एवढा घालायचा. जास्त घातलं तर फुटतील तुमच्या. आणि हे चवीनुसार मीठ. आणि हे सगळं एकत्रितपणे मिक्स करून घेऊया आपण. तर हे तुम्ही पाहू शकता हे बेटर कसं झालेलं आहे. जास्त पातळ करायचं नाही, नाहीतर आप्पे फुगणार नाहीत. तर असं इडलीला करतो ना आपण, तसंच हे ठेवायचं आहे. तर आपले आप्पे व्यवस्थित फुगतील आणि मस्त होतील. तर ह्याला 5-10 मिनिटांसाठी जरा ठेवूया आपण झाकून आणि नंतर आप्पे करायला घेऊयात. तर हे अशा पद्धतीचं आहे आप्पे पात्र आपलं. त्याला आपण तेल लावून घेऊया. तेल लावल्यानंतर आप्पे आपले खाली चिटकणार नाही आहेत भांड्याला, त्या पात्राला चिटकणार नाही आहेत. त्याच्यामुळे आपण तेल लावून घेतोय अगोदर. तर ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. तेल घालून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने आपण आणि त्याच्यावर थोडंसं तेल सोडणार आहोत. म्हणजे कसं आपले चिटकणार नाहीत खाली नंतरच्या बाजूने सुद्धा पलटी मारल्यानंतर. त्याच्यामुळे ते तेल टाकून घ्यायचं आणि वाफवण्यासाठी असं झाकून द्यायचं. म्हणजे आपले वाफलतील. मी आप्पे करायला ठेवले तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. हे एक खोबरं घेतलेलं आहे मी. लसणाच्या 5-7 पाकळ्या घेतलेल्या आहे. हे मिरच्या 2 घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर जराशी घेतलेली आहे. तर आपण ही पेस्ट करून घेऊया त्याची. तर आता आपण चटणी तयार करणार आहोत. त्याच्यासाठी 1 पळी तेल घातलेलं आहे मी. 1 पळी तेल घालायचं आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत जिरे मोहरी घालायचे. तेल चांगलं कडल्यानंतर द्यायची, म्हणजे फोडणी चांगली बसते. हे बघा, आवाज येत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर आणि ही आपण बारीक केलेली पेस्ट आहे. आता तशी टाकूया आपण त्याच्यामध्ये. गॅस बंद करायचा. चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि थोडीशी साखर सुद्धा घालायची आहे. साखर घातल्यामुळे चटणीला अशी खूप मस्त टेस्ट येते. हे असं मिक्स करून घ्यायचं. मस्तपैकी फोडणी बसलेली आहे आपल्या चटणीला, तुम्ही बघू शकताय. हे बघा, मस्त असं चटणी आपली तयार झालेली आहे. असा लालसर कलर येत आहे. आणि तर हे सगळे पलटी मारल्यानंतर असं झाकून द्यायचं त्याच्यावर. आणि 5 मिनिटांनी आपले सर्व आप्पे तयार होऊन जातील. हे पहा, तुम्ही बघून घेऊ शकताय. खालच्या साईडने पण मस्त असे हे झालेले आहेत, लालसर स्पंजी, खाण्यासाठी पण मस्त असे. हे पहा,
तुम्ही बघू शकता आपले आप्पे तयार झालेले आहेत आणि किती स्पंजी असे तयार झालेले आहेत हे बघा. आणि मस्तपैकी खाण्यासाठी पण तयार झालेलं आहे. तर आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.